श्री स्वामी समर्थ. नमस्कार धनुराशींच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. 31 ऑगस्टपर्यंत तुमचं संपूर्ण जीवन पहिल्यासारखं अजिबात राहणार नाही. हा केवळ एक साधा ग्रहांचा योग नाही, तर ब्रह्मांडातून आलेला एक अत्यंत शक्तिशाली आणि स्पष्ट संकेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही अनेक संकटांचा सामना केला आहे. रात्रीच्या रात्री जागून काढल्या आहेत आणि प्रत्येका पावलावर अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. परंतु आता ती कल्पवृक्षासारखी तिथी तुमच्या आयुष्यात एक असा अभूतपूर्व बदल घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमचे नशीब रातोरात 360 अंशात फिरणार आहे. नियतीचा खेळ आता पूर्णपणे पालटणार असून आजवर तुम्ही भोगलेल्या सर्व कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. या काळात तुमच्या राशीवर अशा एका ग्रहाची वक्री चाल, संपूर्ण मार्गी चाल सुरू होत आहे, जी चाल तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात दूर करेल. हे तुमच्या आयुष्यातील अंतिम व शाश्वत सत्य आहे की 31 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस नवीन आशेची किरण घेऊन येईल. आता रडके तोंड बंद करा आणि डोळे उघडून हे भयानक सत्य पहा, कारण तुमच्या आयुष्यात एक असा निर्णायक टर्निंग पॉईंट येतोय, जो तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकतो. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह आणि मानसिक ताणतणाव आता एका झटक्यात दूर होण्याच्या मार्गावर आहेत. आजवर तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला, त्या सर्व गोष्टी आता सहजतेने तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. तुमचे नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होणार असून तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर हीन दर्जाचे समजले, ज्यांनी तुमच्या पराभवाची वाट पाहिली, तेच लोक आता थक्क होऊन बघतच राहाल असा काळ आहे. तुमचे प्रत्येक स्वप्न आता प्रत्यक्ष रूपात उतरणार असून तुमच्या मेहनतीचे सोने होणार आहे. परंतु या प्रचंड आनंदाच्या आणि परिवर्तनाच्या काळात एक अत्यंत सावध करणारा आणि गंभीर मुद्दा दडलेला आहे, जो जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या वर्तुळात अत्यंत गोड गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करणारी एक गुप्त स्त्री, जातक शांत बॉम्बसारखी तुमच्या मागे लागली आहे. ही स्त्री नक्की कोण आहे हे जाणून घेणे तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही स्त्री तुमच्या कुटुंबातील एखादी दूरची नातेवाईक असू शकते, तुमच्या कार्यक्षेत्रातील एखादी सहकारी असू शकते, किंवा मैत्रीचा मुखवटा घालून फिरणारी तुमचीच एखादी जवळची मैत्रीण असू शकते. ही ती स्त्री आहे जी नेहमी तुमच्यासमोर खूप गोड बोलते, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचा खोटा आव आणते, पण पाठीमागे तुमच्या विरुद्ध विषारी कारस्थाने रचत असते. तिचा मुख्य हेतू हा आहे की तुमच्या घरात येणारा पैशांचा प्रवाह थांबवणे, तुमचे कौटुंबिक संबंध खराब करणे आणि समाजात असलेली तुमची प्रतिष्ठा मुळापासून संपवणे. तिने अत्यंत कपटाने असा एक गुप्त कट रचला आहे की ज्यामुळे तुमची चालू असलेली कामे अचानक अडकतील आणि तुमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील. ती तुमच्या घरच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्या प्रगतीचा हेवा करत तुमच्या विरुद्ध गुप्त शत्रूंचे मनसुबे धुळीला मिळतील असे वाटण्याऐवजी ते कसे यशस्वी होतील यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. तिने रचलेला हा कट विषारी वायूसारखा हळूहळू पसरत आहे आणि ती तुमच्या नकळत तुमच्या पाठीत खंजीर उपसण्याच्या तयारीत आहे. पण लक्षात ठेवा, या षडयंत्राचा शेवट अत्यंत भयानक आणि नाट्यमय होणार आहे. जेव्हा 31 ऑगस्टची वेळ येईल, तेव्हा या स्त्रीचा अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडणे शक्य होईल आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा पडेल. तिने तुमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात ती स्वतःच जाऊन पडेल आणि तिची सर्व कारस्थाने तिच्यावरच उलटतील. तिची सर्व विषारी रणनीती अपयशी ठरेल आणि समाजात तिला प्रचंड अपमानाचा सामना करावा लागेल. तुम्ही मात्र या सर्व षडयंत्रातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर पडाल आणि तुमच्या विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. या गुप्त स्त्रीच्या कारस्थानांचा पर्दाफाश कसा होणार आणि तिच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल मी पुढे सविस्तर सांगणार आहे, पण त्याआधी या मागचे सर्वात मोठे दैवी कारण समजून घेणे गरजेचे आहे. धनुराशींच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात एक अशी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना घडणार आहे, जिचा महाविस्फोट संपूर्ण समाजात पाहायला मिळेल. ही घटना ब्रह्मांडातून आलेला असा एक आदेश आहे, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकेल. ही एक अशी घटना आहे की जी ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना असल्यामुळे ही घटना घडणार म्हणजे घडणारच. या घटनेला रोखण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही नकारात्मक शक्तीमध्ये नाही,
मग ती नकारात्मक शक्ती तुमच्या शत्रूंनी केलेली असो किंवा ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे निर्माण झालेली असो, सर्व काही या घटनेसमोर नतमस्तक होईल. ही घटना तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक असा प्रचंड मोठा बदल घेऊन येईल ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक अशी काही मोठी बढती किंवा नवी संधी मिळेल ज्यामुळे तुमचा पगार आणि दर्जा थेट 7व्या आसमानावर पोहोचणार आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला अशी एक नवीन डील किंवा प्रोजेक्ट मिळेल जो तुमचे संपूर्ण आर्थिक जीवन बदलून टाकेल. हा काळ असा आहे की जिथे तुमची सर्व जुनी अडकलेली कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुमच्या मार्गात आजवर आलेले सर्व काटे निघून जातील आणि काट्यांऐवजी फुलांची पायघडी तुमच्या स्वागतासाठी पसरली जाईल. या घटनेमुळे तुमच्या शत्रूंचे डोळे पांढरे होतील आणि ते तोंडात बोटे घालून गप्प बसणार आहेत. त्यांना समजणारच नाही की कालपर्यंत अडचणीत असलेला हा माणूस रातोरात इतक्या मोठ्या यशाच्या शिखरावर कसा पोहोचला. हे सर्व घडत असताना तुमच्या मनातील भीती पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचे आत्मबल वाढेल. परंतु हे सर्व सहजासहजी घडलेले नाही. यामागे तुमच्या पूर्वजांचा आणि कुलदेवतेचा खूप मोठा आशीर्वाद दडलेला आहे. आजवर तुम्ही आयुष्यात जे काही आतोनात कष्ट सहन केले, जे काही कौटुंबिक दुःख आणि आर्थिक चटके भोगले, ते पाहून साक्षात तुमचे पितरही व्याकुळ झाले होते. तुमच्या डोळ्यातील अश्रू आणि तुमच्या मनातील निराशा पाहून तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला अत्यंत वेदना होत होत्या. परंतु आता तुमच्या कष्टाची आणि ध्येयाची व जिद्दीची अग्निपरीक्षा संपली आहे. तुमच्या पितरांनी तुमच्यासाठी कुलदेवतेच्या चरणी सतत प्रार्थना केली आहे आणि त्यांच्या या प्रार्थनेला आता मोठे फळ मिळाले आहे. आता स्वतः साक्षात तुमची कुलदेवता तुमच्या मदतीसाठी धावून आली आहे आणि ती स्वतः यावर तोडगा काढणार आहे. तिची अगाध कृपादृष्टी बळसेल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचे निरसन आता दैवी शक्तीद्वारे केले जाईल. तुमच्या घराभोवती कुलदेवतेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अभेद्य संरक्षण कवच निर्माण करेल, ज्या कवचामुळे कोणतीही वाईट दृष्टी, करणी किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरावर प्रभाव टाकू शकणार नाही. तुमच्या घरातील नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा होईल आणि तिथे मंगल कार्याची नांदी होईल. साक्षात ब्रह्मांडातून ऊर्जा प्रवाह तुमच्या दिशेने वाहू लागला आहे, जो तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व आजारपण, ताणतणाव आणि आर्थिक अडथळे दूर करेल. तुमच्या सर्व मानसिक तणावाचे काळे ढग दूर होतील आणि तुमच्या मनात एक अभूतपूर्व शांतता आणि प्रसन्नता निर्माण होईल. कुलदेवतेच्या या अफाट कृपेमुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड वास राहील. पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. या पवित्र श्रावण महिन्यात तुमच्यासाठी अजून एक अत्यंत मोठी आणि चमत्कारी संधी वाट पाहत आहे. या पवित्र श्रावण महिन्यात धनुराशींच्या जातकांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळावी इतका मोठा फायदा आणि सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. ही संधी म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारे संजीवनी बुटी ठरणार आहे, जी तुमच्या पूर्ण आयुष्याला नवीन जीवनदान देईल. ही सोन्यासारखी संधी तुमच्या करिअरमध्ये, व्यापारात किंवा एखाद्या गुप्त गुंतवणुकीच्या रूपात तुमच्यासमोर येईल. हा एक असा पैशांचा अवितरित स्रोत असेल जिथून तुम्हाला अखंड धनलाभ होत राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हीच ती कल्पवृक्षासारखी तिथी आहे जिथे तुम्ही पाऊल टाकले पाहिजे. तुम्ही जिथे 1 रुपया गुंतवाल तिथे 2 रुपयाचा फायदा होईल आणि तुमची संपत्ती चुंबकासारखी खेचून आणतोय असा हा काळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला भूतकाळात पैशांच्या बाबतीत फसवले होते किंवा ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकले होते, ते पैसे आता तुम्हाला व्याजासहित परत मिळणार आहेत. हे नशिबाचे चक्र असे काही फिरणार आहे की तुम्हाला लॉटरीचा दरवाजा उघडणार असे संकेत मिळतील आणि तुमचे बँक बॅलन्स अचानक प्रचंड वाढेल. तुमची तिजोरी तुडुंब भरून वाहू लागेल आणि तुमच्या घरात कुबेराची कृपा अखंडपणे राहील. ही संधी तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळापासून उपटून फेकून देईल आणि तुम्हाला समाजात एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीचे स्थान मिळवून देईल. परंतु लक्षात ठेवा की ही सोन्यासारखी संधी सेकंदात दुसऱ्यांच्या झोळीत जाऊ नये यासाठी तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागेल. कोणतीही घाईगडबड न करता विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुढे मी असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो हा धनलाभ कायमस्वरूपी तुमच्याकडे टिकून ठेवेल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
या प्रचंड धनलाभानंतर तुमच्या आयुष्यात अशी काही प्रगती होणार आहे की ज्यामुळे संपूर्ण जगात तुमच्या कामाचा उडणारा डंका ऐकायला मिळेल. तुमची प्रगती इतक्या अफाट आणि वेगाने होणार आहे की लोक स्वतःहून तुमच्या मागे मागे फिरतील आणि तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी सल्ले मागतील. कालपर्यंत जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, जे तुम्हाला टाळत होते, तेच लोक आता तुमच्याशी नाती जोडण्यासाठी आणि तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडतील. समाजात तुमचा मान सन्मान इतका वाढेल की तुम्ही जिथे जाल तिथे लोक सन्मानाने मान चुकवतील आणि तुमचे स्वागत करतील. तुमच्यावर छप्पर फाडून आनंदाची नवी सुनामी येणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या दुःखांना पार वाहून घेऊन जाईल. तुम्हाला अशी एखादी आनंदाची बातमी मिळेल जिची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून, कदाचित संपूर्ण आयुष्यापासून वाट पाहत होता. ही बातमी तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल असू शकते, नवीन घराच्या खरेदीबद्दल असू शकते किंवा परदेश गमनाबद्दल असू शकते. ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमचे आयुष्य पूर्वीसारखं अजिबात राहणार नाही, तर एका राजासारखे भव्य आणि दिव्य बनणार आहे. तुमचे घसरलेली पद पुन्हा नव्याने निर्माण होईल आणि तुम्हाला तुमचा हरवलेला सन्मान दुप्पट दराने परत मिळेल. तुमचा सिक्स सेन्स किंवा अंतर्भूत शक्ती इतकी तीव्र होईल की तुम्हाला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची पूर्वकल्पना आधीच मिळेल. या अंतर्ज्ञानाचा वापर करून तुम्ही व्यवसायात आणि आयुष्यात असे काही अचूक निर्णय घ्याल जे तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातील. तुमच्या यशाची ही घोडदौड पाहून तुमचे वैरी स्वतःहून शरणागती पत्करतील. आता या संपूर्ण राशीफळाचा सर्वात मोठा, सुंदर आणि उत्सुकता वाढवणारा क्लायमॅक्स उलगडण्याची वेळ आली आहे. या नारळी पौर्णिमेनंतर तुमच्या घरच्या मुख्य उंबरठ्यावर एक अत्यंत खास व्यक्ती सुख, शांती आणि समृद्धीचा खजिना घेऊन स्वतः चालत येणार आहे. आता ही व्यक्ती नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचे मन उत्सुक झाले असेल. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्या भूतकाळात तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी, तुमची खरी हितचिंतक असलेली आणि तुमच्यापासून काही कारणास्तव दुरावलेली तुमची स्वतःची निष्ठावंत व्यक्ती किंवा गुरुतुल्य मार्गदर्शक आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुनरागमन करणार आहे किंवा एखादा असा नवीन प्रामाणिक भागीदार म्हणून येईल जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जेव्हा ही व्यक्ती नारळी पौर्णिमेनंतर तुमच्या उंबरठ्यावर पाय ठेवेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता क्षणात भस्म होईल. तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात सप्त रंगाची उजळणी होईल आणि आनंदाचा एक नवीन प्रकाश पसरेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी नशिबाचा अंतिम दरवाजा उघडणार ठरेल आणि तिच्यासोबत नवीन आर्थिक संधी, नवीन प्रकल्प आणि अमर्याद सुख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या हातावर अशी काही गुप्त माहिती किंवा संधी ठेवेन ज्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांना पुरेल इतके धन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपला असून सुवर्ण युग सुरू झाले आहे, याची ती पहिली नांदी असेल. या व्यक्तीचे योग्य स्वागत कसे करायचे आणि हा योग कसा साधायचा हे समजून घेण्यासाठी आता मी सांगत असलेला सोपा उपाय अत्यंत लक्षपूर्वक ऐका. धनुराशींच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना या सर्व ग्रहांच्या शुभ प्रभावाचा पूर्ण लाभ मिळावा आणि गुप्त शत्रूंचा नाश व्हावा, यासाठी मी एक अत्यंत सोपा पण अत्यंत शक्तिशाली सिद्ध उपाय सांगत आहे. पवित्र हा उपाय तुमच्या आयुष्यात संजीवनी बुटीसारखे काम करेल आणि सर्व संकटांपासून तुमचे रक्षण करेल. या पवित्र श्रावण महिन्यात आणि विशेषतः येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या शुभ दिनापासून दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 अखंड साबूत लवंगा आणि थोडीशी हळद टाका. दिवा लावल्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करा आणि तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करत ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या घराभोवती एक अभेद्य दैवी सुरक्षा कवच तयार होईल, जे कोणत्याही वाईट शक्तीला किंवा गुप्त शत्रूंच्या कारस्थानांना घरात प्रवेश करू देणार नाही. या उपायामुळे साक्षात लक्ष्मी आणि कुबेर तुमच्या घराकडे आकर्षित होतील आणि तुमच्या तिजोरीतील धन कधीही कमी होणार नाही. हा उपाय अत्यंत गुप्तपणे करा. कोणासमोरही आपल्या योजना किंवा उपायांची वाच्यता करू नका, कारण गुप्तता पाळा. प्लॅन कोणालाही सांगू नका. हाच यशाचा मूळ मंत्र आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने केला तर ब्रह्मांडातून येणारा सकारात्मक ऊर्जा प्रवाह
तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व परिवर्तन घडून आणेल. माझ्या प्रिय धनुराशींच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःवर दया करणे व लोकांसमोर रडगाणे गाणे सोडून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाण्याची. नशिबाच्या भरोश्यावर हात हलवत बसणारे लोक मागेच राहतात, पण जे श्रद्धेने आणि ध्येयाने पाऊल उचलतात, साक्षात ईश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहतो. हा 31 ऑगस्टचा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुवर्ण काळ घेऊनच आहे, जिथे तुमच्या प्रत्येक दुःखांचा अंत होईल आणि यशाची नवीन पहाट उगवेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि तुमच्या घरावर कुलदेवतेची आणि पितरांची अखंड कृपादृष्टी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आणि हे अचूक ज्योतिषीय विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या धनुराशींच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कल्पवृक्षासारख्या तिथीचा लाभ घेता येईल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन सत्य आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर ऑन करायला अजिबात विसरू नका. धनुराशींच्या सर्व भाविकांनी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने जय कुलदेवता माझ्या घराचे रक्षण कर ही ओळ नक्की लिहा, जेणेकरून तुमची प्रार्थना थेट ब्रह्मांडात पोहोचेल आणि सिद्ध होईल. धनु, तुम्हा सर्वांचे आयुष्य आनंदाने, समृद्धीने आणि आरोग्याने परिपूर्ण जावो.